नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेनेचा ढाण्या वाघ अर्थात नामदेव वामन जाधव यांचं 17 जानेवारीला सायंकाळी 6च्या सुमाराला वृद्धापकाळाने निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। नांदगाव खंडेश्वर येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 1982च्या सुमाराला त्यांनी नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना या पक्षाच्या तालुका शाखेची स्थापना केली। त्यावेळी त्यांनी तब्बल 100 शिवसैनिकांच्या रक्ताने सह्या केलेलं पत्र मुंबईला पाठवलं होतं। तालुक्याचे प्रथम शिवसेना प्रमुख म्हणून त्यांची ओळख होती। नामदेवराव वयाच्या 20व्या वर्षापासूनच राजकारण व समाजकारणात सक्रिय झाले होते। त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक आंदोलनं केली। 1992ला पाण्यासाठी आंदोलन पेटलं होतं, ज्यामध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला। त्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता। ते स्वदेशीचे पुरस्कर्ते होते। त्या काळी स्वदेशी कपड्यांकरता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटलं होतं, त्याही आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता। अशा या तालुक्यातील ज्येष्ठ नेता व उत्तम व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे। विदर्भ न्यूज परिवारातर्फे शिवसैनिक नामदेवराव जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।